बरं आहेस ना? जेनी, आनंद आणि राधिका वहिनी. काय बोर आहे, काय बोर माणूस आहे. काय चाललंय काय पण? काय चाललंय? आई बोलतोस. आमचं व्यवस्थित काम वगैरे चालू असतं. तुझ्यासारखं नाही याचं फिरत फिरत काम करायचं. आनंद भाऊजी तुम्हाला सुट्टी हवी आहे का? नाही नाही नाही, अजिबात नाही. सुट्टी वगैरे नको. घरी बसावं लागेल आणि घरी बसून ना माझ्या मिसेस मला खूप त्रास देतात. व्हॉट? हो. आय ट्रबल यू? नाही तू नाही, माझी मिसेस. तू युअर अ नाईस कलिग यार. म्हणजे पण मस्त आहे जेनी, असंच लक्ष ठेव. ऑफिस असू दे, घर असू दे, मस्त लक्ष ठेवायचं. तुझी सुटका नाही आता कुठूनही. बोल्या. अरे आम्ही सारू काम करिये, समजो ना. बघा हे मस्त. म्हणूनच ते इन्स्पेक्शनचं काम बघा किती छान झालंय. अरे यार, कॉंग्रॅच्युलेशन, खरंच कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी कमिट केलं होतं ना सगळ्यांना पार्टी देणार आहे मी याच्यासाठी. पार्टी चल जेनी. वाव, चल मी पण येतो. नाही तू नको येऊस. हा, तू अट विसरलायस का? कुठली? एका महिन्यात 10 किलो वजन कमी करायचंय तरच करतो ना. ते आरामात होतात. चल आता आपण जाऊन पार्टी करूया. ओके चल चल चल. नो, ते खाणार बाहेर जाऊन आणि ते वेट लॉस वगैरे नाही होत. सो ठीक आहे चालतंय. नो नो डोंट टेक अरे हिम. चल. अरे ठीक आहे ठीक आहे. काय झालं? नाही काही नाही. ती माझ्यावर रागवणार. मी आताच सांगत होतो घरी माझ्या मिसेस मला खूप त्रास देतात. जाऊ दे. नाही येत मी. तुम्ही दोघं जा एकटे. बरोबर कळलं ना मला? हा, तुम्ही दोघं एकटे जा. नाही तुम्ही एन्जॉय करा. आम्ही नाही ना. एक मिनिट जेनी. नाही मला नाही यायचं. जेनी जेनी म्हणे नाही माझ्या. तू जाणार अरे काय? आम्हाला चालणार आहे. चला 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 दोघं. नाही अरे तुम्ही नो दोघं जा. ही अरे. डोंट टेक हिम. डोंट टेक. बरोबर ना जेनी? नाही आपण दोघं घरी जाऊया. आनंद. तुम्ही दोघं जा. नाही तुम्ही दोघं जा. आनंद चल. भाऊ फोर्स कर जा. तू मारीश. तुम्ही दोघं जा. चल राधा निघूया आपण. चल. हा अरे हो येते मी. आधी फाईल तर ठेवते मग जाऊया आपण. आणि निघतो मग आम्ही. ओके निघा. आणि एक फोटोज वगैरे पाठव. कसले? ते जे खाण्याचे डिशेस तुम्ही मागवाल ते बघून मन तरी भरेल माझं. किती बिचारा आहे का तो. चला बहिणी. बरं चल चला. जा जा तुम्ही व्यवस्थित. चल ज्याने मी नाही जाणार. ओके. अरे प्रत्येक वेळेस मी का बोलायचं? तू सांग ना काहीतरी. कुठे जायचंय सांग आता. नाही रेस्टॉरंटलाच जाऊया. पण तुला त्या रेस्टॉरंटला चालेल का जिथे मी तुला प्रपोज करायची प्रॅक्टिस केली होती आनंद आणि जेनी बरोबर? समुद्र काय नाचतोयस काय? अरे बास ठीक आहे जाऊया. मलाही बघायचंय ते ठिकाण. चल हा चल चल. बास. अहो घ्या ना तुम्ही. एकदम गरम गरम आहे तर खाऊन तर घ्या ना. सरिता वहिनी काय झकास बेत केलाय तुम्ही. घ्या घ्या घ्या. अहो हे तर काहीच नाही आहे. एकदा फक्कडचा बेत करूया बरं आपण. हा मस्तपैकी सगळ्यांनी जेवायला या. हा सौमित्रालाही बोल. वा वा वहिनी सुंदर बेत आहे. वडापाव झाला पाहिजे त्या दिवशी. हा मिसळीचे वडे कर. आणि सांबार वडी. हा सरिता ते अहो लग्न कोणाचं ठरलंय आणि तुम्ही या तिघांची काय कौतुक करताय? राधिका आणि सौमित्र त्यांच्या आवडीचा बेत करा. हा माझं अनुमोदन आहे. आणि यांचं काय हो रोज काही ना काही डिमांड करतच राहतात. आज हे करा उद्या ते करा. जरा गोडाचं होऊ दे. संपतच नाही त्यांच्या मागण्या. अच्छा म्हणजे आम्ही डिमांड करतो. नाहीतर काय असं काय पक्वांना मागतो आम्ही? या बायकांना आपल्या भावना काही कळतच नाही. अजिबात कळत नाही. कशात रसच नाही त्यांना. यांना काय वाटलं आपण बाहेर मजा करू शकत नाही? सगळं जे काय ते घरातच मिळतं आपल्याला. अगो बाई कसली मजा करणार तुम्ही? आमचं तिघांचं आधीच ठरलेलं आहे. राधिकेचं लग्न ठरलं म्हणून आम्ही बाहेर एन्जॉय करणार, नाटक बघणार तिघे. आहे की नाही गंमत? हाय बाई हे कधी ठरलं? तुला काय करायचं? आम्ही तिघांनी ठरवलं तिघेच जाणार. नो लेडीज नो कटकट. अच्छा असं काय वेगळं करणार आहात हो? बॉईज डे एक उन्हाळ दिवस जो फक्त आम्ही एन्जॉय करणार. नाटक बघणार फर्स्ट क्लास. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास पैकी समुद्रावर फिरायला जाणार आणि परत येताना प्रकाशची मिसळ, साबुदाणा वडा आणि पावभाजी. एवढं सगळं एकदम खाणार? हो राधिकेचे लग्न प्रित्यर्थ आमची बॅचलर पार्टी आहे. हो आणि तुम्ही बसा घरात. हा उगाच चॅलेंज देऊ नका. तुम्हाला काय वाटलं आम्हाला एन्जॉय करता येत नाही काय हो?
ठीक आहे ना, मग आपण आपली आपली पार्टी करूया, लेडीज पार्टी फक्कड एकदम. नाहीतर काय. काय करणार करून करून फार फार तर टी पार्टी आणि चहा पीत पीत तिचं काय झालं, ह्याचं काय झालं, तिच्या मुलांनी काय केलं, तिच्या सुनीने काय केलं, सगळे गॉसिप करत राहणार. काय म्हणायचं काय, तिचं हे वाकडे तिचं ते वाकडे, ही काळी दिसते ती पिवळी दिसते काय हो. आणि शेवटी काय, घोडभर चहा घेणार आणि घरी जाणार. ही असली पार्टी यांची. आता बघाच आम्ही कशी पार्टी करतो ते. एक काम करूया आपण, मस्त फक्कडशी अशी करूया पार्टी, याईनं सांगायचंच नाही ना. हा, अजिबात यांना सांगू नका, नाहीतर आपल्यात पण येतील. भरोसा काय. आम्ही जास्त एन्जॉय करू. पाहूया पाहूया. चॅलेंज. दादा इथे फाईल होती ना, इथे पुढे फाईल होती का? हा कुठे गेली? राधा 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 काय काय झालं? हा काय झालं, तू अशी अचानक बाहेर का आलीस? सौमित्र, अरे फाईल गेली. मला आता फोन आला होता त्या माणसाचा. फाईल गायब झाली, एकदम नाही दिसत आहे. अरे खूप महत्वाची फाईल होती आणि त्यांनी मला सांगितलं की आज तुम्ही फाईल घेऊन आलात, ती फाईल नाहीये म्हणून. इतका हलगर्जीपणा केलाय ना मी, कसा केला? एक मिनिट जरा शांत होशील. काय झालं, कोणाचा फोन, कसली फाईल, मला काही नाही कळत. अरे ती इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल होती, ती मी घेऊन आले होते आणि ती माझ्याकडनं हरवली, चोरीला गेली आता ती फाईल. एक मिनिट शांत होशील का? एक तर ड्रायव्हर काका इकडे बसलेले आहेत, अशी कोणीही फाईल चोरून नाही नेऊ शकत. अरे हो, पण तो माणूस सांगतोय ना मला की तुम्ही गाडीतच ठेवली ती फाईल आणि आता ती नाहीये इथे. बरं जरा शांत हो. हे बघ, मला आठवतंय त्याप्रमाणे आपण जेव्हा निघालो तेव्हा तुझ्या हातात कुठलीही फाईल नव्हती. अगं डेफिनेटली तुझ्या हातात फक्त मोबाईल होता राधा, कुठलीही फाईल नव्हती. ऐक माझं. आणि मी जेव्हा केबिन मध्ये आलो तेव्हा तू एक फाईल ड्रॉवर मध्ये ठेवत होतीस, तीच होती का इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल? मला आता आठवत नाहीये रे सौमित. बरं चिडचिड नको करू. शांत हो, आपण आनंदला फोन करून विचारूया, कन्फर्म करूया. शांत हो. हा शांत हो. मला का फोन करतोय सम्या? अरे यार, तू आता वहिनींसोबत आहेस ना, मला का फोन करतोयस? का त्यांच्यासोबत? तुला पण ना माझ्यासोबत चालत नाही. आता ऐकशील का, काहीतरी फालतू बडबड करू नको. राधाचा एक निरोप आहे. हा, ती जी काय इंटरनॅशनल प्रोजेक्टची फाईल आहे ती तिथेच आहे का बघ जरा ऑफिस मध्ये. तिथे म्हणजे कुठे? अरे म्हणजे ड्रॉवर मध्ये रे, सांगतो ना मी तुला. ड्रॉवर मध्ये? हा बघ. नाही रे, इथे माझ्या ड्रॉवर मध्ये काहीच नाहीये. अरे तुझ्या नाही रे, राधिकाच्या केबिन मध्ये जा. तू कुठेस आता मला काही कळत नाहीये. तू राधाच्या केबिन मध्ये जा आणि तिकडच्या ड्रॉवर मध्ये बघ. काय म्हणलं? बघतोय. अरे जरा फास्ट चाल ना. अरे थांब जरा, आलो कॅबिन मध्ये मी. थांब, व्यवस्थित बघतोय बघ, वाकून बघ. हे बघ, आहे फाईल इथे. आहे फाईल. थँक्यू. चल बाय, नंतर करतो. ठेवलं काय राधा, आहे तिथेच आहे फाईल. केवढी आहे परत आहेस तू? जाऊया परत. दादा नक्की शांत झाली आहेस तू? दादा एक सांगू तुला, भिणाऱ्या माणसाच्या मागे नेहमी अनेक गोष्टी असतात. आणि राधा तू भित्री नाही आहेस, तू स्ट्रॉंग आहेस. तर राहा ना तशीच स्ट्रॉंग आणि स्टेबल. काय चल. प्लीज मला इकडे थांबू दे. म्हटलं तुम्ही आत थांबा, मी इथे थांबते. खबरदार इथे थांबलीस तर चले. बांगड्या सोडून आता 3 वर्षांनी आत्या, मी आधीच सांगते इथे अजिबात थांबायचं नाही. अरे जटी, माझं काम या असल्या पोरी ना पुरुषांना नादी लावण्यात एक्सपर्ट असतात आणि त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करतात. तुम्ही मध्ये बोलू नका मिशी आंटी. आवाज वर चढवायचा नाही. खाली. ते आपण ना वॉचमनला बोलूया आणि हिला हाकलून लावूया. काही करत नाही, मी जे तिच्यासाठी पुरेशी आहे. नाही तुझ्या झिंज्या. चल चल पुन्हा जर का राधिकाचं नाव स्वतःच्या तोंडातून काढलंच ना, याद राख, राधिकाला अथर्वला त्रास देशील ना तर गाठ माझ्याशी आहे. पोलिसातच देऊ यायला. आमटी कुठली, तुला दुसरं कोण मिळालं नाही का ग लफडा करायला? म्हणून तर इथे आले ना ही आणि हिची आई, दोघी एका माळेच्या मणी आहेत. आता तोंड दाखवलंच इथे पुन्हा तर याद राख. चला बरदार आली तर
तुम्ही मध्ये बोलू नका मिशी आंटी. राधिका, आता तोंड दाखवलंच इथे पुन्हा तर याद राख. थँक्यू. राधा, आता नको काळजी करूस, ओके? खाऊन घे आता शांतपणे. हो रे सौमित्र, पण हा कोण माणूस आहे? तो मला का फोन करतोय? काय केलंय मी असं? राधा शांत हो, तू केवढा विचार करते सगळं. नाही, आता फोन वगैरे घ्यायचा नाही यार. नाही, नो फोन. हा आपल्या दोघांचा वेळ आहे ना, प्लीज मला दे ना वेळ. ओके, सॉरी. सॉरी काय लगेच? घे, खाऊन घे. हा, हो. माझं नाही काकू, तुम्ही काय म्हणत होता? कोणीतरी नवीन राहायला आले, कोण आहे ते कळलं का? ते काही कळलं नाही, पण सावंतांनी घर विकलं एवढं मात्र समजलंय. हो बाई. ते याच्या आधी जे राहत होते ना, त्यांचे कुठेतरी पुण्याला ट्रान्सफर झाले आणि बरेच दिवस तो ब्लॉक विकलाच जात नव्हता. आला असेल कोणीतरी, बघू. नानाजी, आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला काहीही कळून दिलं नाही. वास्तविक गुलमोहरमध्ये नुसती टाचणी जरी पडली तरी मला लगेच कळतं. अहो, मला पण त्या बायकांमुळेच कळलं, पण कोण आले हे मात्र कळलं नाही. कळेल कळेल कोणीतरी राहायला आलंय तर कळेल आपल्याला. शेजार धर्म त्यांना पाळावंच लागणार आहे, नाही का? माझ्या काका, अरे काय झालं सांग ना. अहो ते गुरुनाथ साहेब आणि शनाया मॅडम आपल्या सोसायटीमध्ये राहायला आलेत. काय? हो, अहो त्या सावंतांचा फ्लॅट शनाया मॅडमने विकत घेतला असं बोलत होत्या त्या. नाना, चला जाऊन बघूयात आणि वसंतरावांना पण घेऊन जाऊया. चला चला. वाव गॅरी, आपलं स्वतःचं घर, हा फ्लॅट आपला आहे. जस्ट यू अँड मी. आय एम सो एक्साइटेड. ऐक ना शनाया, आपण इथे कशाला आलोय? आपण जाऊया ना इथून, हा प्लीज. आपण कुठेही जायचं नाही, आपण इथेच राहणार आहोत. आपण काय दुसऱ्याच्या घरी राहायला आलोय का? नाही, आपण आपल्या घरी राहायला आलोय. वी आर द ओनर्स. अगं पण खूप प्रॉब्लेम्स होतील शनाया. बेटर वे आपण इथून निघून जाऊया ना. आणि एनिवे, या बिल्डिंग मध्ये काय ठेवलंय? तुला आठवते का आपण इथे राहत असताना पूर्वी तुला किती आवडायची नाही ही सोसायटी? तू मला नेहमी म्हणायचीस आपण छान अशा अम्युनिटीज असलेल्या सोसायटीमध्ये जाऊया, स्विमिंग पूल, जिम वगैरे सगळं. इथे काय ठेवलंय? आपण जाऊया ना दुसरीकडे. नाही, कारण तिथे गुड फॉर नथिंग आणि गुलमोरियन्स नसतील ना. मला इथे राहून त्यांना टीज करायचं, त्यांना त्रास द्यायचा. शनाया, कशाला पण उगीच. बघितलं? या हाय. हा मिशी, अँटेनास खूप स्ट्रॉंग आहेत ना, सगळं लगेच पकडतं नेटवर्क. बघ, नेटवर्क सॉलिड असतं ना, तुला इथं येऊनच दिलं नसतं. कुठल्या अधिकारानं बोलतेस तू? हा, इतकं सगळं झालं तरी गुरुनाथ तू इकडे असं तोंड घेऊन आलाय? लाज नाही वाटत तुला? अरे बाकी कोणाचं काही स्वैर सुतक नाहीये तुला, पण आपल्या मनाचा तरी विचार करायचास ना. गुरुनाथ, तुझ्यासारखा मुलगा जन्माला घातलं ना, आमच्या नशिबाचे भोग आहेत. झालं, हेच नको होतं मला. हे शनाया, आमच्यात बोलायचं नाही तू. मी याला जाब विचारतोय. काय रे, पैसे कुठून आणले हे घर घ्यायला? काही केलं असेल हो, चोरी केली असेल, नाही तर दरोडा घातला असेल. आपल्याला काय त्याच्याशी, बघेल ना त्याचं तो. पण गुरुनाथ, ही आमची सोसायटी आहे. इथं कोणी राहायचं आणि कोणी नाही हे मी ठरवतो. तुझी हिम्मत कशी झाली मला विचारल्याशिवाय इथे यायची? बघा बघा, उत्तर देतो का बघा. ए गुरुनाथ, बोल. हे बघा, मी काही इथे स्वतःहून नाही आलेलो. मला इथे आणण्यात आलंय.
एक कानाखाली काढील ना, बडाबडा बोलशील तू. त्याला काय विचारताय? मला विचारा. घर मी घेतलंय, मी त्याला घेऊन आली इकडे. तू घर घेतलंयस? हो. उगाच बाता मारू नकोस. शनाया, तू आता इथून निघ, नाही तर पोलिसांना बोलवू. हा, मी ठीक आहे, बोलवा. काय म्हणून बोलवणार तुम्ही? हेच सांगणार की लुच्चे लफंगे इथे राहायला नकोत म्हणून. माझ्याने फोन लावाच तुम्ही, बघूया काय होते. लावा लावा. 1 मिनिट. कोणी काहीही बोलायचं नाही, कारण मी हे घर विकत घेतलंय. ओके? सावंत, काय म्हणते ही? हो, त्यांनीच फ्लॅट विकत घेतलाय माझा, ते पण हार्ड कॅश देऊन. काय? एक मिनिट. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, मुळात हे घर तुम्ही हिला विकलतच का? त्या गुरुनाथा ओळखत नाही तुम्ही? काय माहिती नाही याच्याबद्दल तुम्हाला? हो, मला कसं माहित असणार नाना? हो, त्या माझ्याकडे आल्या, त्यांनी हार्ड कॅश दिली, शिवाय 5 लाख रुपये जास्त दिले. मग मी विकणार नाही का? बरं मॅडम, हे पेपर्स. थँक्यू. पण सावंत साहेब, हे मला विचारल्याशिवाय का विकलं घर तुम्ही तिला? हो, त्यात विचारायचं काय तुम्हाला? 5 लाख रुपये जास्त दिलेत म्हटल्यावर विकणार नाही का मी? मॅडम, मी लिगल फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आजपासून हे घर तुमचं. ओके? बरं नाना, येतो. आठवण ठेवा. येतो का? येतो. सौमित्र, स्टोऱ्या तू बनवत असशील, आम्ही नाही. शन्या, तू इथे का? मी इथे येऊ शकत नाही का? नाही, तू ऑफिसमध्ये गेली होतीस, घरी गेली होतीस, तुझं काम होतं. हो, माझं काम होतं तुझ्याकडे, पण आता नाही. म्हणजे? मीन्स मला जो डिसिजन घ्यायचा होता तो मी घेतलाय. जे करायचं होतं ते केलंय. जे करायचं होतं ते केलं म्हणजे? शना, तू स्पष्ट बोल. आणि गुलमोहर मध्ये फ्लॅट घेऊन राहतेस, हे लपवलंस का? मिशी, दरवेळा नाकपोक केलंच पाहिजे का? आम्ही बोलतो ना इकडे. इट्स नन ऑफ युअर बिझनेस. ओके? सो शांत बसा. आणि मला काही लाज नाही वाटत तिला सांगायला. हो, मी इथे राहायला आली आहे गुलमोहर मध्ये. मी ओनर आहे, माझा एक फ्लॅट आहे आता. इथे राहायला आलीस? हो. का? म्हणजे सगळ्यांना सगळं पटेल असं नाहीये. हॅलो, कोणाला काय पटतंय आणि काय त्याबद्दल IDK IDC आय डोंट नो अँड आय डोंट केअर. पण हे सगळे मिशी, ऑरेंज अंकल आंटी, इनफॅक्ट सगळे गुलमोरियन्स तुझ्या साईडने बोलणार ना, कारण त्यांना सिंपती वाटते तुझ्याबद्दल. पण हीच सिंपती एक दिवस नाही ना मी तोडून दाखवली आणि तुझं खरं रूप नाही ना समोर आणलं, तर मी पण शनाया सबनीस नाव लावणार नाही. तू इतकी सेल्फिश बाई आहेस ना राधिका, आणि ते मी एक दिवस सगळ्यांना दाखवून देणार. तू किती कोणाला काही सांगितलंस ना तरी हे तू करू शकत नाहीस. नाही पटणार लोकांना. त्यापेक्षा इथनं जा, नाही तर तुला याचे परिणाम भोगायला. परिणाम तर आता तुला भोगायला लागणार आहेत राधिका, कारण मी इथे राहून तुला दाखवणार आहे मी कोण आहे ते.
हा पण गॅरी कसं राहणार इकडे? गॅरीला तर तू पुअर करून टाकलास ना. पण बघच, मी आता त्याला पहिल्यासारखा परत करेन. धमकी देतेस? थिंक व्हॉट एव्हर यू वॉन्ट बेबी, पण मी इथेच राहणार आहे. कोणाला काय करायचं ते करू दे. हा गुरुनाथ इथं आला राहायला? शनाया पण आली आहे त्याच्यासोबत. सत्यानाश. अच्छा, हा तिचा डाव असणार पा, म्हणूनच तर ती एवढी सगळी नौटंकी करून गेली ना. असेलही कदाचित डाव. आम्हाला मगाशीच कळलं, पण बघायला गेलो. बघायला काय, चांगला दम देऊन आलो, पण ती पोट्टी ऐकून घ्यायलाच तयार नाही. म्हणजे मी नानासाहेब महाजनी गुरुला जाब विचारायला गेलो होतो, पण सरिता त्याचा काही उपयोग झाला नाही. हे सगळं तुम्ही मला आधी काऊन नाही बरं सांगितलं? अगं त्याचा तुला त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. तुला सांगतोय ना सरिता, गुरु आश्रितासारखा राहणारा त्या शनायाकडे. तो फ्लॅट म्हणे तिनं विकत घेतलाय असं तोंडानं सांगत होती. बाई, एवढ्याला पैसा आला कुठून ती जवळ? आई, तिच्याकडे पैसे कुठून आले, कसे आले हा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की ते इथेच का आलेत राहायला? दुसरी कुठली जागा नव्हती का? मला माहित आहे की इथं का आली आहे ते. व्हॉट डू यू थिंक ऑफ युअरसेल्फ, मिशी? काय समजतं काय तुम्ही स्वतःला? कसले, व्हॉट डू यू मीन बाय असकार? हा, नॉन कॉपरेशन. कसलं नॉन कॉपरेशन? मिशी कोणाला म्हणतेस? हे बघ, माझं नाव महाजनी आहे आणि मी या सोसायटीचा सेक्रेटरी आहे. इतक्या स्टुपिड मॅनला कोणी सेक्रेटरी केलं कोणाच ठाऊक. तनया, तोंड सांभाळून बोल. मग तुम्ही पण माइंड युअर लँग्वेज, कळलं ना? मी इथे ओनर आहे. त्या दिवशी बघितले ना तुम्ही पेपर्स? का परत दाखवू? त्यावेळी तुमचा हा जो ॲरोगन्स आहे ना, तो नाही दाखवायचा. दाखवणार. तुझ्यासारख्या मुलीला उद्धटपणाचा कळस म्हणजे काय असतं ते दाखवणार. तू इथे राहायचं नाही. तुम्ही कोण? हु आर यू टू आस्क मी की मी इथे नाही राहायचं? माझ्याकडे पेपर्स आहेत आणि तुम्ही जर मला त्रास दिलात ना, तर मी तुम्हाला लीगल उत्तर देईन. ओके? काय उत्तर देणार आहेस? शनाया ऐक ना, मी काय म्हणतो, आपण जरा इथून. गॅरी थांब ना, मी बोलतो ना. तू कशाला टेन्शन घेतोस? थांब ना, बोलते ना मी. तिच्या जुन्या सवयी अजून गेल्या नाहीत. गुरुनाथचं भावलं केलंय. हॅलो, ते आमचं आम्ही बघून घेऊ. ओके? तुम्ही नाक नका घालू मध्ये. आणि तुम्ही, मी इथे ओनर आहे. मी तुम्हाला शेवटचं सांगते. बरं, ठीक आहे, जा. जे काय करायचं ते करून घे. हो, तुम्हाला तर वाटतं की मी स्टुपिड आहे, मी मॅड आहे, मी एकदम बावळट मुलगी आहे. मी काय करणार, हो ना? त्यात काही संशय आहे का? तू बिंडोक पण आहेस. मग आता हीच बिंडोक मुलगी तुम्हाला चॅलेंज करते. मी इथेच राहणार. इनफॅक्ट मी तुम्हाला इथे राहून दाखवणार आणि तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, मिशी. ओके, बाय. चल गे. मुलगी बरीच बदललेली दिसते. मला भूक लागली गॅरी, मला काहीतरी खायला दे. शनाया, अगं आपण ते बोलूया तरी एकदा, काय झालं तिथे? उगाच तेच तेच बोलू नको. जा बरं, मला खायला दे. शनाया, अगं काय एवढी कूल कशी राहू शकतेस तू? हे इतकं सगळं झाल्यानंतर हे लोक काय करतील ना, मला जरा टेन्शनच आहे. मला भीतीच वाटते. काय करणार नाही ते. शनाया, असं कसं नाही करणार? या लोकांना मी नीट ओळखतो. हा गॅरी, डोंट माइंड, पण मला नाही वाटत तू या सगळ्यांना नीट ओळखतोस. इनफॅक्ट तू गुड फॉर नथिंगला पण नाही ओळखत. काय करणार नाही तू टेन्शन कशाला घेतोस? जे लोक मला रस्त्यावर आणू शकतात ना, ते काहीही करू शकतात. गॅरी, ते काही करणार नाहीत.
गॅरी हे सगळे ना त्या लायन सारखे आहेत रे, नुसतंच रोअर करतात, अटॅक काहीच करत नाही. शनाया तरी मला असं वाटतं, हे बघ हे लोक काय करतील ना काही भरोसा नाही यांचा. गॅरी आय गेट इट, तेव्हा तू फॉल्ट मध्ये होतास म्हणून त्यांनी हे सगळं केलं, पण आता मी काय फॉल्ट केलाय ते काही करणार नाहीत. तरी तू एकदा बघ, मला नाही वाटत असं होईल. आणि ते बास ना, तुला तेच तेच बोलून बोर नाही होत का? असं वाटतं की तू लूप मध्ये लटकलायस, असं अडकलायस, आणि ते पण आपला एवढा विचार करत नसतील यार. तू बघितलंस ना मगाशी पण त्या मिशीच्या मिशा कशा व्हायब्रेट झाल्या मी दम दिल्यावर. शनाया हसतेस काय? इथे कशाचं काय होईल ना काहीच सांगता येत नाही, माहिती का तुला? हा तू पाहिलंच ना काय काय झालंय. ती राधिका आज 300 करोडची मालकीण आहे. तो अचानक आनंदजेनीचं लग्नच काय झालं, तो सौमित्र इथे येऊन काहीतरी करायलाच काय लागला, हे सगळं कोणी विचार तरी केला होता का? आता कोण होती ती राधिका? एक साधी गृहिणी होती, गृहिणी. काय रुटीन होतं तिचं आठवतंय ना? स्वयंपाक करायचा, डबा भरायचा, मुलाला शाळेत पाठवायचं, घरातली कामं करायची. आणि आज बघतेस ना या सगळ्या लोकांना इन्फ्लुएन्स हे बघ, हे बघ शनाया इकडे काय झालं? ये ना इकडे ना. गॅरी खाऊ पण देत नाही मला. व्हॉट हॅपेंड? ये लवकर ये. हे बघ, हे बघ, हे पाहिलंस? काय आपला कचरा का नाही नेला? तेच तर, त्या कचरेवाल्याने सुद्धा आपला कचरा नाही उचलला. या महाजनीनीच त्याला सांगितलं असणार, आणि म्हणून बघा आपला कचराही नाही उचलत येते आता. अरे यार, हा मिशी ना, मिशीची मिशी खूप फडफड करते. मला एक आयडिया सुचली, मी आलेच. ए कुठे चाललीस तू? शनाया अगं. काका तुम्ही सांगितलं सगळं काम केलं मी. शब्बास, असंच करायचं. त्या शण्याच्या फ्लॅट समोरचा कचरा अजिबात उचलायचा नाही, रोज असंच करायचं. अच्छा मिशी, तुम्हाला काय वाटलं शन्या विंडो काय? आता बघा मी काय करते. हॅलो. काय मॅडम, आज खूप रिलॅक्स बसलेलं दिसतंय. कोण आहे तुम्ही? परत फोन केला? हो माझं काही नाही हो, तुम्ही तुमचं बघा. लक्ष नाहीये तुमचं कशातच. कोण आहात तुम्ही? हसताय काय? कोण आहात? मी काय विचारतीये? समोर या ना, हिम्मत असेल तर. किती आतुर झालाय मला भेटायला. मी येईनच तुमच्या समोर, एकदा ना एकदा केव्हा तरी येईनच. पण जे तुमच्या समोर जे आता आहे ते अचानकपणे गायब झालं तर? म्हणजे मॅडम, तुमचा मुलगा सोसायटीत खेळतोय आणि तुमचा नवरा पण आहे तिथे. बघूया यावेळेस तरी तो वाचवतोय की नाही, का तो स्वतःच घेऊन जाईल तुमच्या मुलाला. बघा बघा, काही सांगता येत नाही आजकालच्या युगात. गुरुनाथ तुम्ही? हॅलो हॅलो. दिवाळीचे तुझे सांगत होतीस ना वहिनी, ते अकाउंटचं आपलं जे काही दिवाळी प्रॉडक्ट. ऐका ना आनंद भाऊजी, मला आता त्या माणसाचा परत फोन आला होता. मला अथर्वची काळजी वाटते, मी निघते आता. वहिनी मी येऊ का सोबत? नाही नको, मी परत येईन, मी निघते आता. वहिनी तू ठीक आहेस ना? हो. ऐक लवकर आली. तुझ्यासाठी आले. पण मावशी मी खेळतोय. पण नेहा
तुम्ही एकमेकांच्या बरोबर राहा. एकटं सोडू नकोस याला. हो. आणि सोसायटीच्या गेटच्या बाहेर जायचं नाही. आणि अंधार पडला की लवकर घरी ये. हो. आडू रडते काय? मला तुझी काळजी वाटत होती म्हणून. बरं मला सांग, बाबा आले होते का इथे? नाही, ते नाही आले. खेळा तुम्ही. हा हो. अथर्वला माझ्यापासून तोडण्यासाठी कोणी किती प्रयत्न केले ना, तरी मी हे होऊ देणार नाही. मला माहितीये की हे सगळं गुरुनाथच करताय, मला मुद्दाम त्रास द्यायला. आता तर मी याचा निकाल लावूनच राहणार. तू बाजूला. काय चाललंय तुमचं? काय काय चाललंय? फोन कशाला करताय? फोन? मी कुठे केला फोन? काही काय साळसूकपणाचा आवांट आहे हो तुम्ही. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? तुम्ही किती त्रास द्याल आणि मी मुकाट्याने सहन करेन असं वाटतंय का तुम्हाला? राधिका, मी कुठे काय त्रास दिलाय? उगीच खोटं काय बोलतेस? खोटारडे तुम्ही आहात. 1 मिनिट. गॅरीशी असं बोललेलं मला चालणार नाही. तू गप गा. तुझ्याशी बोलत नाहीये मी, यांच्याशी बोलते. बोला, उत्तर द्या. मला कळतच नाही तू काय बोलतेस. मी काही केलेलं नाहीये. काय झालंय? काय काय झालंय मलाच विचारताय? कोडगे आहात हो तुम्ही. तुम्हाला काय वाटतंय सगळं करून सवरून तुम्ही नावानिराळे राहाल असं वाटतंय का तुम्हाला की तुम्ही सगळं जग जिंकलंय? उत्तर द्या, का करताय असं? राधिका, पण मी काहीच केलेलं नाहीये. आवाज बदलून फोन तुम्ही करताय. मला काय वाटलं तुम्ही त्रास द्याल मला, मी सगळं सहन करेन. यावेळेला सोडणार नाही मी, तुम्हाला सांगून ठेवते. पोलिसात कंप्लेंट करेन. राधिका, माझ्याच घरात येऊन माझ्याच हस्बंडला धमकी कसली देतेस पोलिसांची? आणि काय प्रूफ आहे का तुझ्याकडे? एवढं असेल ना तर प्रूफ कर आणि मग बोल. ओके? करेन, तेही करेन. आणि या सगळ्यात तुमचा हात आहे असं जर आढळलं ना तर मग पोलीस येतील आणि इथूनच त्यांना घेऊन जातील. मग बस बघत